प्रज्ञा, नक्कीच मी CSMT स्थानकाच्या अगदी समोर आहे, ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं आता आंदोलकांची समजूत काढली जात आहे. स्वतः मुंबईचे सहपोलीस चौधरी हे देखील आता आहेत. त्याचबरोबर ते मुंबई पोलीस दलातले जवान आहेत आणि CISFचे जवान हे देखील रस्त्यावरती आहेत. आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, कशा संदर्भात हे तुम्ही वाहतूक कोंडी करून ठेवलेली आहे? कारण काल मनोज जरांगे यांनी आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी आणि कायदा हा हातात घ्यायचा नाही असं आवाहन करून सुद्धा आज जर आपण पाहतोय तर मराठा बांधव हे सकाळपासूनच या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. यांचं अनेक मराठा बांधव हे पोलिसांकडे सांगत आहेत की आमची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली प्रशासनाकडनं, त्यांना कुठलंही सहकार्य हे देखील मिळालेलं नाही आणि त्याच निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो असं फक्त मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याच्यासह CISFचे जवान हे देखील रस्त्यावरती तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून आता मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा हो पुढे जाऊ काय पाणी बंद केलं, आमचा नाश्ता बंद केला. अरे मराठा समाजावर अन्याय आम्हाला अधिकार पलीकडे रोड पूर्ण मोकळी केलेली तुम्ही म्हणता काल आमचं पाणी बंद केलं, जेवण बंद केलं. आम्हाला अधिकार नाही. आम्ही आमच्यावर एवढा अन्याय कशामुळे करताय तुम्ही लोक? आम्हाला या गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही. तर पोलीस या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. एकीकडे या सगळ्या आंदोलकांनी जेवणाखाण्याची सोय नाही म्हणून आता रस्त्यावरच स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे, पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचा जो भाग आहे तो देखील पूर्णतः आंदोलकांनी व्यापून गेलेला आहे. पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, वाहतुकीला वाट मोकळी करून द्या असं आवाहन करतायत, पण हे आंदोलक कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आम्ही गेले 2 दिवस उपाशी आहोत, आमच्या जेवणाखाण्याची